नेवाळीपाडा संघाकडने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि प्रथम आणि सांघिक पहिलं षटक हाताळतील ते नेवाळीपाडा संघाकडनं गणेश जाधव, तसेच कोणी 40+ या संघाकडनं प्रथम फलंदाजीसाठी आले आहेत ते मिथुन आणि संदीप ठोंबरे. बघूया गणेशांचा पहिला चेंडू कट केला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण झाली आणि मला तर वाटते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्याचा श्री गणेशा होत असताना धावसंख्या 1 ने वाढले. या षटकातील पुढील चेंडू प्रथमतः फेस करत असताना संदीप ठोंबरे. मागच्या दोन्ही सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार त्यांनी पटकावलाय आणि सुंदर असा स्क्वेअरच्या दिशेने लेट कट केले. थोडासा फंबल होत असताना एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 3. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि प्रथमतः पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण बघतोय नेवाळीपाडा संघाकडनं गणेश जाधव आणि फुलटॉस लगावलेला फटका लॉंगऑफच्या दिशेने प्रोटेक्शन दिलंय तिथे. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 4. संत आणि सुंदर अशी सुरुवात करत असताना खोणी संघ आणि फुलटॉस वरती हा लगावलेला असा मिड विकेटच्या दिशेने लगावलेला फटका. धावसंख्या 4 न वाढत आहे. धावसंख्या झालेली ती 8. तर बॅटचा फेस खोलत असताना खोणी संघ विशेष करून मिथुन यांच्या बॅट मधून आलेला हा सुंदर असा फटका ज्याच्यावरची 4 धावा मिळाल्या आहेत संघासाठी आणि स्वतःसाठी. धावसंख्या झालेली ती 8. बघूया गणेशांच्या षटकात पुढचा चेंडू कट करायचा होता परंतु अयश निर्धाव असा चेंडू चौक्याचा प्रत्युत्तर देत असताना निर्धाव अशा चेंडूने प्रत्युत्तर देत असताना बघूया आणि मला तरी वाटतं हा झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद रोहिदास जाधव यांनी पकडला सुंदर असा झेल आणि मिथुन यांच्या खेळीचा अंत. धावसंख्या 8 वरती स्थगित. एका षटकाच्या समाप्तीनंतर खोणी संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 8. मिथुन यांची जागा भरून काढण्यासाठी खोणी संघाकडनं येत आहेत ते डावखुऱ्या हाताचे फलंदाज महेश. आणि नेवाळीपाडा संघाकडनं सांघिक दुसरे आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना सुरेश. आणि आपल्या या आयोजनासाठी ज्यांनी मंडप सेवा पुरवली ते आपले डोंडू मामा भंडारी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मामांचा भरपूर सहकार्य असतो आपल्या सामन्यांसाठी
आणि फ्री सेवा असते त्यांची, कोणतंच मानधन सुद्धा ते घेत नाहीत. बघूया सुरेशांचा पहिला चेंडू खेळून काढला आणि एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात बघूया आणि थोडीशे खराब असा फेकी आणि त्यावरती 2 धावा मिळवलेल्या आहेत. त्या कोणी संघाने धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आणि झेलबादची शक्यता, परंतु यष्टी रक्षकाने केली चूक आणि झेल ड्रॉप होते. धावसंख्या 1 ने वाढत आहे आणि संदीप ठोंबरे यांना मिळालेला हा जीवदान मागच्या दोन्ही सामन्याचा जो सामनावीर ठरला होता खोनी संघासाठी, त्याच फलंदाजाला जीवनदान देत असताना नेवालीपाडा संघ. आता बघूया यापुढे काय घडतंय. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाले ती 11. 1 बाद 11. वा, सुंदर असा देखना फटका महेश यांच्या बॅट मधनं, डोफट टेकून लगावलेला फटका आणि 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 17. अंतर्गावच्या व्हॉलेंटियर्सना विनंती असेल त्यांनी बाउंड्री लाईन वर राहायचं आहे. सूर्या दादा आपण तिथेच राहायचं आहे. महेश यांच्या बॅट मधनं लगावलेला सुंदर असा फटका. बघूया पुढचा चेंडू लोंगोनच्या दिशेने मारलेला फटका, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 18. षटकार लगावल्यानंतर लगेचच स्ट्राइक चेंज करत असताना महेश चांगली अशी फलंदाजी दाखवत असताना बघूया आता पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा फुल टॉस आणि या संदीप यांच्या बॅट मधनं येणारा हा चौकार. झेल ड्रॉप झाल्यानंतर त्यांनी लगावलेला फटका आणि 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22. बघूया पुढील चेंडू आणि निर्धाव असा चेंडू लगेचच प्रत्युत्तर देत असताना सुरेश जाधव 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 2 बाद 1 बाद 22. आपला आंतरली गावचा गोड आवाज विशाल पाटील. तर सूर्यकांत दादा पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं. फायनलचा सामना असेल श्री गणेश क्रिकेट संघ कोणी 40+ आणि त्यांना फाईट करतोय नेवालीपाडा. या 2 टीम मध्ये ही अंतिम लढत. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय नेवालीपाडा 40+ या टीमने घेतला. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सुलोचन. पहिल्या षटकामध्ये गणेशने षटक फेकला 8 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील त्याने प्राप्त केलं. त्यानंतर सुरेश जाधवने दुसरे षटक फेकले 4 धावा दिल्या. फक्त अप्रतिम गोलंदाजी 14 धावा दिल्या आणि सुलोचन हे तिसरे षटक आपल्याला पाहायला मिळतं.
हा बॉल या ठिकाणी झेल टिपण्याची संधी, मात्र हातातून बॉल निसटला. या ठिकाणी सहज सोपा झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत होता 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25. दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी एक एक जीवनदान भेटले गेले. त्याचा नक्कीच फायदा ते करण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या 25 या आकड्यावरती तिसरं षटक आपण पाहतोय. अंतिम लढत मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. लव फुलटॉस बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलन घेतोय. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ऑफिशियल पंच आहेत सचिनजी भंडारी, मॅन फ्रॉम चिंचवली. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकले. 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 1 धाव तोपर्यंत एकवटली. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे. बॉलिंग मार्क वरती सुलोचन, स्ट्रायकिंग वरती संदीप टोंबरे. संदीप नाहीये तर महेश आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2ने पुढे सरकले. 2च्या मदतीने टीमची टोटल 29 धावा 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय महेश. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं महेशने. हा बॉल या ठिकाणी थोडक्यात बचावले गेलेत. पंच खून करतात वाईडची. धावसंख्या 1ने पुढे सरकली. 30 धावा धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक दिवसीय क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील लॉफ्ट केला आणि बॉल सरळ मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. बिग 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 हिट, षटकार. तर ऑल इंडियर्स त्या ठिकाणी साहिल हजारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर स्वस्तिक पाटील देखील आहेत ऑल इंडियर्स. रितेश पाटील गट्टू देखील आहेत. ऑल इंडिया स्वस्तिक पाटील त्या ठिकाणी राहायचंय. कौतुक हजारे देखील आहेत ऑल इंडियर्स. आणि अजून एक लागोपाठचा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा होतोय. षटक क्रमांक समाप्त झालं. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती. अप्रतिम. इथून मात्र बॅटिंग महेश आणि संदीपच्या माध्यमातून होत असताना बेचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. रामचंद्र शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी स्लो गोरचं षटक, हाणामारीचं षटक. इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑनला सुंदर झेल, मात्र ड्रॉप झाला अंतिम मुवमेंटला. बॉल हातातून या ठिकाणी निसटला गेला आणि धाव एक सिंगल पूर्ण केली. दुसरी धाव होईल पूर्ण.
या चुका नेवालीपाडा संघाला अंतिम मोमेंटला जेव्हा बॅटिंग करतील तेव्हा महागात पडेल. नेवालीपाडा या टीमचा 12th मॅन आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. थोडासा नाखुश दिसतोय, नाराज आहे. जेल टिपण्याची संधी, पुन्हा एकदा ड्रॉप. नेवालीपाडा टीमचं सुरू काय या ठिकाणी 3 जेल, 3 जीवनदान फलंदाजांना या ठिकाणी भेटलेत. धावसंख्या धावफलकावरती 45-45. हा बॉल पडल्यानंतर ऑफस्टिक्स जास्त बाहेरून जाणारा बॉल. पंच वाईटची खून करत आहेत. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. रामचंद्रचं अंतिम षटक सुरू आहे. 46 धावा लागल्या गेल्यात स्कोर कार्ड वरती. खोने विरोधात नेवालीपाडा या 2 टीम मध्ये मॅच सध्या अंतिम फायनलची मॅच सुरू आहे. लोवर फुलटॉस बॉल या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. 47 धावा. या षटकामध्ये या ठिकाणी धावा मोठे फटके येत नाहीयेत. रामचंद्र शेवटचं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना नेवालीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रद्धांजली चषक अंतरली आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ अंतरली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये एकमेकांशी फाईट करताय. मात्र फटका खूप सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये सुंदर जेल टिपला गेलाय. मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. संदीप टुंबरेची गळी संपुष्टात. मुख्य आयोजक त्या ठिकाणी पिंटू हजारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच. प्रचंड मेहनत आहे पिंटू हजारी, रामदास पाटील, जनार्दन दातीलकर, त्याचप्रमाणे चिंतामण हजारी, जिग्नू दातीलकर, मनोजदादा पाटील, त्याचप्रमाणे मोहन गायकर, चंद्रकांत पाटील. सूर्यकांत पाटील, चंद्रकांत पाटील, सर्व संपूर्ण 40+ चे खेळाडू. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. चला सामना सुरू करायचा. धावसंख्या धावफलकावरती 47-47. 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झाला रामचंद्र ओव्हर द विकेटने. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये शादिक शेख. बॅटच्या रेंज मध्ये बॉल होता, मात्र बॉल बऱ्याच वेळ लावत आहे. फटका फसला होता, मात्र जेल सोडला गेला. शॉट स्क्वेअर लेग मध्ये. दुसरीचा प्रयत्न होईल का? मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना बालचंद्र जाधव येत आहेत. 5व्या क्रमांकावरती 49 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर कमबॅक करणारं षटक राहिलंय रामचंद्र जाधवचं. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा दिल्यात आणि 1 विकेट, महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे. लोवर फुलटॉस बॉल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा. पूर्ण तिसरीचा प्रयत्न करतायत, मात्र तिसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद.
अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ संपन्न पूर्ण झाला आणि पहिल्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये बनवल्यात श्री गणेश क्रिकेट संघ कोणी 40+ या टीमने 51 आणि 52चं टार्गेट असेल टीम नेबालीपाडा 40+ टीम समोर.
तर चला मॅच या ठिकाणी सुरू करायची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. नेवालीपाडा विरोधात कोणी. या दोन टीम मध्ये प्रथम बॅटिंग केली कोणी 40+ टीमने. तिथे धावा बनवले 4 षटकांमध्ये. एक्कावन्न धावा बनवल्यात आणि 52 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 51 धावा झाल्यात आणि 52 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. चला मॅच सुरू करा. 52 बनवायच्या आहेत. 52चं टार्गेट. मिथून भोईर येतोय बॉलिंग मार्क वरती. P1चं षटक. स्ट्रायकर वरती बॅट्समन रोहिदास आणि नॉन स्ट्रायकर वरती गणेश. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि बॉल जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. मिड विकेट वरून बॉल सरळ सीमारेषा गाठत असताना चौकार. तर रितेश पाटील आहेत गट्टू त्या ठिकाणी. ऑल इंडियर्स अप्रतिम कार्य या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजक तरुण मंडळी असेल. पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 4. तर रामचंद्रच्या शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. पहिल्या बॉल वरती 2, दुसऱ्या बॉल वरती सिंगल, तिसरा वाईड, परत चौथ्या बॉल वरती सिंगल, 5व्या बॉल वरती विकेट, त्यानंतर 6व्या बॉल वरती दुहेरी धाव, 7व्या बॉल वरती दुहेरी. नऊ धावा. पाचव्या आणि 6व्या बॉल वरती 2-2 धावा आल्यात. तर चला मॅच सुरू करायची त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. चार धावा धावफलकावरती. चौकार आला. बॅट्समन रोहिदास जाधवच्या बॅट मधून अकाउंट ओपन केलंय. रोहिदास जाधवने वैयक्तिक आणि सांघिक या ठिकाणी A1 जोडी प्रल्हादजी पाटील आणि सुखदेवजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना या ठिकाणी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल श्रद्धांजली चषकामध्ये. अतिशय सुंदर फटका आणि बॉल जाई. या ठिकाणी काय घडले तर नॉट आउट असेल. झाडाला लागून त्या ठिकाणी जेल टिपला होता. इतिहासामध्ये पहिल्यांदा बॉल झाडाला लागलाय. ही नोंद नक्कीच करण्यात येईल. एक सिंगल धाव घेतली गेली. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र झाली चुकी आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पिंटू हजारे आम्हाला सांगतायत की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी गणेश जाधव आणि रोहिदास जाधवच्या माध्यमातून होत असताना
पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन बॅकची एज होती आणि जेल सोडला गेला. संदीप टोंबरे होते यष्टी रक्षक. भालचंद्र जाधव होते. क्षमा असावी या ठिकाणी. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. अतिशय सुंदर जेल टिपला. फलंदाज या ठिकाणी बाद होतील. पहिला धक्का लागत असताना टीम नेवालीपाडा 40+ या टीमला बॅट्समन आउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 ऑन बोर्ड, 9 धावा. स्ट्रायकरवरती रविदास. अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती येतील. बॉलला त्या ठिकाणी पकडून फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. नो स्ट्रायकरवरती सुरेश आपल्याला पाहायला मिळतं. सुरेश जाधव आणि रविदास जाधव अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नेवालीपाडा टीमच्या माध्यमातून बॅटची वरच्या भागाला एज होती, मात्र जेल सोडला गेला. शॉट फाईन लेग मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. अजूनही समीकरण शिल्लक आहे. बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 39 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 16-39 समीकरण. मोठे फटके मारावे लागतील टीम नेवालीपाडा 40+ या टीमला. हा बॉल अलोंदी कार्पेट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण कैलास होते. एक धाव एकवटली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल लोबो फुलटॉस करून घेतला, त्यामुळे इथून मात्र जेल सोडला गेलाय. असे जेल ड्रॉप झाले कोणी टीमच्या माध्यमातून तर मॅच हातातून निसटेल यात मात्र शंका नाहीये, कारण की एक चुकी मागात पडत असते. हा बॉल फटका खूप सुंदर बॅटच्या रेंज मध्ये आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार. खूपच लांब जाऊन हा बॉल विसावतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6च्या बरोबरीने पुढे सरकली. तर नक्कीच या ठिकाणी मैदान चारही बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मैदान पूर्णपणे भरले गेलेले आहे चारही बाजूने. पडल्यानंतर आतमध्ये येतोय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार. पहिल्या टप्प्यावरती बॉल गेला. असं वाटलं होते की दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जाईल, मात्र चौकाराला चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरण. मैदानाच्या
मागच्या बाजूला वेगाने वाहणारी नदी आपल्याला पाहायला मिळते आणि चंद्रकांत पाटील यांचा मला देखील आहे व्यासपीठाच्या मागे. समोर पल्लाबा सिटी देखील पाहायला मिळते. मैदानाच्या डाव्या बाजूला शर्यतीचे मैदान देखील पाहायला मिळते आणि व्यासपीठाच्या बाजूला मिठी नदी म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती. आता समीकरण असेल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27. मेन पंच पाहायला मिळत आहेत पिंटू हजारी. बघा लक्ष द्यायचं त्या ठिकाणी. आणि आमचे स्क्वेअर लीगचे पंच सचिनजी भंडारी सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लोबो फुलटॉस बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता. लेगलान्स चा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल धाव एकवटली गेली. एकच्या मदतीने पंच लेग बाव आहे किंवा बॅटकट तर बघा इशारा करायचा पंच. गोट्या अंपायर स्टाईलने इशारा करा. पंच चौकार किंवा षटकार आला तर एक डान्स झाला पाहिजे. हा बॉल इथून मात्र वेगाने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 10 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट येईल आणि बॉल त्या ठिकाणी स्टॉप झाला. म्हणजेच नशीब ऑन आहेत कोणी टीमचे. लक फॅक्टर ऑन. तोपर्यंत धावा कंप्लीट केले गेले. 2-2च्या मदतीने 29 धावा. आता समीकरण पाहायला मिळेल 9 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल दुसरेचा प्रयत्न होईल मात्र खराब क्षेत्ररक्षण. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी 40+ संघाच्या माध्यमातून 2 चा अवधी. 2च्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने मॅच पुढे नेण्याचं काम. अंतिम फायनलचा सामना कोणी बनाम नेवालीपाड़ा के बीच में चलता हुआ है. बहुत बढ़िया घुमासन. टोटल स्कोर 31. 31 धावा. पहिल्यापासून आम्ही सांगतो वारंवार. इथून मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 32 धावा. अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील. या षटकाचा विचार केला फक्त आणि फक्त 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात सुखदेवने. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. हा बॉल अप्रतिम फटका आणि बॉलला पाठवलाय थेट स्क्रीनच्या समोर ब्लॅक पडद्यावरती जाऊन हा बॉल पाठवलाय षटकारासाठी. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 38. आता मात्र समीकरण असेल शेवटचे येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. 2 वेळा या ठिकाणी जीवनदान मिळाला बॅट्समन
रोहिदास जाधवला त्याचा फायदा तो नक्कीच या अंतिम मॅच मध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्याच बॅट मधून षटकार आलाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14 धाबा जिंकण्यासाठी. सहा बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज. कोणता संघ चॅम्पियन होईल थोड्याच वेळात या ठिकाणी समजणार आहे. अलोंदी कार्पेट मिड विकेट वरून शादिब शेख येतात. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39 39 धावा 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा हा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला जिंकण्यासाठी 13 धावा बनवाव्या लागतील. स्ट्राईक नंबरती रोहिदास जाधव. बॅट वेगाने फिरवली आहे. गॅप मधून बॉल वेगाने ट्रॅव्हल होईल. स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे दमदार संघर्षमय ब्युटिफुल नजाकत भरा चौकार. रोहिदास जाधव अप्रतिम बॅटिंग करतोय. एक हाती किल्ला लढवत असताना 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. 43 धावा धाव फलकावरती. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. तर रोहिदास जाधव यांचे सुपुत्र मंथन जाधव आहेत या ठिकाणी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. हा बॉल अतिशय सुंदर फटका आणि बॅटच्या रेंज मध्ये रोहिदास जाधव ऑन अ फायर आणि मंथन या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकले. 49 49 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. मंथन जाधव यांचे वडील स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदास जाधव बॅटची कडा आणि त्या ठिकाणी काय घडलंय. 1 रन पूर्ण केली गेली. जेल टिपण्याची संधी देखील होती. जेल पर्यंत पोहोचले नव्हते क्षेत्ररक्षक. शॉट थर्डमॅनचे खेळाडू महेश होते. दोन बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अंतिम लढत नेवालीपाडा विरोधात कोणी दोन्ही आजूबाजूचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकाच विभागामधील हे संघ बिलॉंग करतायत. या ठिकाणी योग्य डिसिजन पिंटू हजारी यांच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपामध्ये. LBW फलंदाज बाद.
LB विकेट येत असताना आता मात्र समीकरण एक बॉल आणि एक बॉल मध्ये बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती येत आहेत सुलोचन भोईर. एक बॉल 2 धावसंख्येची गरज. कोणता संघ या ठिकाणी चॅम्पियन होईल, नेवालीपाडा की कोणी? एक बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. गोलंदाज कैलास सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने चॅम्पियन संघ ठरलाय नेवालीपाडा. वेल प्लेड. अभिनंदन. वेल प्लेड. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम नेवालीपाडा. आणि उद्या मॅचेस आहेत रेग्युलर टीमच्या.